सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अस्वच्छतेचे व मूलभूत गरजांच्या समस्यांची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे संपूर्ण शहराच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून शहरवासियांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि झोपडपट्टीतील समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो झोपडपट्टी रहिवाशांसोबत मागण्यांचे निवेदन देण्यात आले। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरात एकूण 177 झोपडपट्टी वसाहती आहेत। या वसाहतीत राहणारे रहिवासी हे अत्यंत गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील दुर्बल कामगार वर्गातील आहेत। त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाहीत, कारण पोट भरणेच कठीण झाले आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गेल्या 2 महिन्यांपासून सोलापूरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आले। या अभियानात अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत। या सर्व समस्या सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणाऱ्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेतर्फे अलीकडेच आपल्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। त्या अभियानाची व्याप्ती वाढवून सोलापुरातील झोपडपट्टीत स्वच्छता अभियान राबवा। त्यात आमच्या निवेदनातील समस्या आणि इतर मागण्यांचा समावेश केल्यास स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे स्वप्न साकार होणार आहे। त्याचबरोबर निरोगी सोलापूर होण्यास देखील वेळ लागणार नाही। तरी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य करून सोलापूर शहरातील नागरिकांचे जीव वाचवा असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह विठ्ठल कुराडकर, विश्वनाथ राठोड, राजू शिंदे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रमेश चिलवेरी, रेखा अडकी, राणी दासरी, लक्ष्मीबाई इप्पा, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, महालक्ष्मी गुंटला, लक्ष्मी गुंटला, गीता करली, अंबाबा येमूल, बालमणी इडप, कविता दोंतुल, लता चन्ना आदी उपस्थित होते। नमस्कार। आज मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्या दौरा केला, संपर्क दौरा। या दौऱ्यामध्ये काय काय आम्हाला समस्या जाणवल्या, त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना एक धडाडीचे आयुक्त, धडाकेबाज आयुक्त आणि कामाचा सपाटा लावलेला आमचे आयुक्त ओंबासे साहेब यांचं आम्ही ख्याती ऐकलो की आमच्या झोपडपट्टी धारकांना कोण बघणार। आयुक्त साहेबांनी परवाच प्रसिद्धी माध्यमातून दिलं की 550 ठिकाणावर आम्ही साफसफाई केली स्पॉटवर। हो, 550 स्पॉटवर साफसफाई करा, पण झोपडपट्ट्यामध्ये शौचालय जे आहेत, सुलभ शौचालय, सरकारी शौचालय, त्या शौचालयामध्ये नरक यातना आहे, पाणी नाही, संडासला दरवाजे नाही, संडासलं संरक्षण नाही, कोणी पितोडा माणूस की दारुडा माणूस त्यामध्ये घुसून महिलावर अत्याचार करू शकतो। अशा परिस्थिती या संडास जे आहेत, मला वाटतं या ठिकाणी जे संडास निकामी आहेत ते पूर्ण सफाई करून टाका आणि जे गरजेचे आहेत त्यांना सोलरच्या माध्यमातून लाईट द्या आणि तिथे पाण्याची व्यवस्था करा। मग सोलापूर बघा खरं स्वच्छता त्या वेळेला होणार आहे। ते वर साफसफाई करून साफसफाई केलं तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या माता भगिनी, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, अनेक लोक काय सांगावं, महागाईला टक्कर द्यायचं का आम्ही स्वच्छतेमध्ये टक्कर द्यायचं, अशामुळे पूर्ण सोलापूरचा विकास खुंटत आहे आणि महारोग ठिकठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग या ठिकाणी येत आहेत। हे रोग नायनाट करण्यासाठी, सोलापूरचा विकास करण्यासाठी सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्यामधील सर्व शौचालय स्वच्छता मोहीम हाती घ्या अशा प्रकारचं साहेबांना विनंती केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।